तुमचा बालेकिल्ला राखलाय, बरेच बालेकिल्ले झाले. शिल्पकार असं म्हणलं जाते तुम्हाला, शिल्पकार विजयाची. हे जे यश जे आलेले हे यश माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आणि मतदाराच्या आशीर्वादानं हे जे काही यश आपल्याला दिसतं हे ते सगळं यश हे त्यांच्यामुळं आलेले. मी खरे यशाचे शिल्पकार जर कोण असेल तर हे सगळे मतदार कार्यकर्ते. बरं, अध्यक्षपदावर सुरू आहे. अध्यक्षपद शिवसेनेला हवंय असंही कळतंय. काय चाललंय? अध्यक्षपद शिवसेनेला हवं हे सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे, पण एकनाथ शिंदेसाहेब जे निर्णय घेतील, जे आदेश देतील ते आम्हाला मान्य आहे. असं आहे की तुमचा पक्ष जो आहे तो यापूर्वी एक नंबरचा पक्ष होता शिवसेना, मात्र महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता भाजपाने तुमचा बालेकिल्ला सर केला असं दिसतंय. नाही, गेल्या वेळेस बी जिल्हा परिषदला फक्त 18 जागा होत्या. पण नंबर 1 तुम्ही होतात ना? नाही, 18 जागा होत्या, नंबर 1 नव्हता. जिल्हा परिषदला गेल्या वेळेस भाजपच्याच जास्त जागा होत्या, त्यांच्या 23 जागा होत्या आणि शिवसेनेच्या 18 जागा होत्या. तर आता शिवसेनेच्या जो आता 21, 22, 23 झालेले आहे. त्याच्यामुळं असं काही नाही किंवा इथं कमी जागा आल्या, इथं का जागा वाढलेल्या आमच्या. अध्यक्षपदावर दावा आहे ना तुमचा? अध्यक्षपदावर दावा राहील ना आमचा. अध्यक्षपदावर समीकरण कोण जुळून आणणार? नाही, समीकरण आता तुम्हाला सांगतो, समीकरण भाजप जुळून आणणार, आम्ही जुळून आणणार, पण वरच्या पातळीवर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. तुम्ही तसं करू शकता का? तुमच्यात आहे तेवढं म्हणजे? नाही, आहे ना आमच्यात, करू शकतो. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही तुमचा अध्यक्ष बसू शकता, तर वेळ प्रसंगी तसं करायचं नाही, तसं करणार नाही आम्ही. काँग्रेस सोबत गेल्या वेळेस केलं होतं. नाही, आम्ही तसं करणार नाही. आम्ही जे एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील तेच आम्ही करणार. तसं जरी आम्हाला कोणी म्हटलं बी तरी आम्ही तसं करणार. साहेब, स्थानिक पातळीवर कुठेही काही समीकरण होऊ शकतात. जसं पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तसं इथं दोन्ही शिवसेना एकत्र आलं तर सत्ता सहजपणे स्थापन करता येते. आणि तुमचा अध्यक्ष काय सांगतो की शिंदे साहेबाच्या पुढं आम्ही जाणार नाही. जरी कोणी म्हटलं आम्हाला की तुमचा अध्यक्ष करतो, जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमचा अध्यक्ष करणार नाही. चालत राहतं. आता अनेक वर्षाचा प्रसंग होता, पण असं काय घडलेलं की एवढं मोठं नेते आहे ते, काही वाईट नाही बोललो काही, चालत राहतं. ओके. काय एखाद्या